सगळ्यांना हॅलो नमस्कार. सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे प्रहर सेवेविषयी. काही शंका, प्रश्न आणि समाधान. प्रहर सेवेसाठी किती सेवेकरी असतात? प्रहर सेवेत खंड पडला तर चालेल का? प्रहर सेवा किती वेळ असते? कोणत्या वेळी प्रहर केले जातात आणि ते केल्याने काय फलश्रुती मिळते? तसेच कठीण समय कोण कोणास कामी येतो? सप्ताह काळात प्रहर केल्याने काय होते? प्रहर सेवेने आपल्या आयुष्यात काय बदल घडतात? सप्ताहात वेळी अभावी फक्त पारायण केले आणि प्रहर नाही केले तर चालेल का? प्रहर करताना मोठ्याने बोलला, जप केला, मोठ्याने वाचले तर चालेल का? प्रहर बदलताना बोलले तर चालते का? स्वामींना कशा प्रकारची सेवा आवडते? सप्ताहाच्या सेवेने काय होते आणि ही ऊर्जा किती दिवस टिकून राहते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. सप्ताहाचा आत्मा म्हणजे प्रहर. प्रहर सेवेसाठी किती सेवेकरी असतात? तर याचं उत्तर आहे बघा. दरबारामध्ये 2 सेवेकरी वीणावादन करतात, 2 सेवेकरी जपमाळ करतात आणि 2 सेवेकरी वाचन करतात स्वामीचरित्र सारामृताचं. त्यानंतर प्रहर सेवेत खंड पडला तर चालते का? बघा, पूर्ण सप्ताहात या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडत नसतो. ही अखंड प्रहर सेवा असते. प्रहर सेवा किती वेळ असते? तर सकाळी 8 ते रात्री 8 या प्रहर सेवेमध्ये महिला असतात आणि त्यानंतर रात्री 8 ते सकाळी 8 या सेवेमध्ये पुरुष सेवेकरी प्रहर घेत असतात आणि प्रत्येक तासाला किंवा अर्ध्या तासाला सेवेकरी हे बदलत असतात. त्यानंतर आपण कोणत्या वेळी प्रहर केला असता आपल्याला जास्त फलश्रुती मिळते? बघा, कठीण वेळेस प्रहर करणे अतिशय महत्त्वाचे आहे. कठीण काळ म्हणजे दुपारी 12 ते 4 ची वेळ आणि रात्री 12 ते 4 ची वेळ. या कठीण काळात प्रहरे करायचा असतो. कठीण समय कोण कोणास काम येतो या उक्तीप्रमाणे अधिक पुण्य या कठीण वेळेच्या माध्यमातून सेवेकऱ्यांना मिळत असते. म्हणून दुपारी 12 ते 4च्या वेळेतून कठीण वेळेस झोपेचा त्याग करून प्रहर सांभाळायचे असतात. त्याच पद्धतीने रात्री 12 ते 4 हा वेळ लक्ष्मी येण्याचा असतो आणि त्यावेळेस खूप मोठा लक्ष्मीचा आशीर्वाद प्रहर करणाऱ्या सेवेकऱ्याला मिळत असतो. या वेळेत बऱ्याच लोकांना सदेह स्वामी दर्शन सुद्धा देतात. बरेच जण म्हणतात की सप्ताह काळात प्रहर केल्याने काय होते? तर बघा, प्रहराच्या वेळी श्री स्वामी समर्थ महाराज व सेवेकरी यांचे संधान साधले जाते. सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहराची सेवा करून घेतात आणि प्रहरासाठी आपण दिलेला वेळ हा ज्या वेळेस आपल्यावर संकटे येतात त्यावेळेस महाराज व्याजासकट हा वेळ आपले संरक्षण करून परत देत असतात. प्रहर सेवेने आपल्या आयुष्यात काय बदल घडतात? प्रहराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास, भोग नष्ट करण्याचे काम स्वामी महाराज आपल्याकडून करत असतात. सप्ताहाच्या वेळी अभावी फक्त पारायण केले आणि प्रहर नाही केले तर चालेल का? तर बघा, सप्ताह काळात फक्त पारायण केले आणि प्रहराची सेवा नाही केली तर सेवेकरांची सेवाच अपूर्ण समजली जाते. आता सगळ्यात छान, सुंदर आणि महत्त्वाचा प्रश्न. सप्ताहाच्या सेवेने काय होते आणि ही ऊर्जा किती दिवस टिकून राहते? याचं उत्तर आहे, सप्ताह काळात केलेल्या सेवेने आध्यात्मिक बॅटरी चार्ज होते आणि ही ऊर्जा आपल्या पुढील सप्ताह येईपर्यंत टिकून राहते. स्वामींच्या चरणी आपली भक्ती आणि श्रद्धा अर्पण करण्याची सुवर्ण संधी. ही प्रहर सेवा सप्ताहाच्या या पवित्र काळात अखंड नामस्मरण सुरू ठेवणे हे केवळ कर्तव्य नसून आपल्या आत्मिक उद्धाराचे साधन आहे. प्रहर सेवेचे आध्यात्मिक महत्त्व म्हणजे अखंड नामस्मरण. प्रहर सेवा म्हणजे स्वामींच्या नामाचा अखंड प्रवाह जो आपल्या अंतर्मनात शांती आणि ऊर्जा निर्माण करतो. चित्तशुद्धी. दिवसाच्या मंगलसमयी किंवा रात्रीच्या शांतप्रहरी केलेली सेवा मनातील विचारांचा कोलाहल शांत करून अंतर्बाह्य शुद्धी करते. सामुदायिक शक्ती. सर्व सेवेकरी एकत्र येऊन जेव्हा जप करतात तेव्हा निर्माण करणारी
सात्विक स्पंदने संपूर्ण परिसरात चैतन्य निर्माण करतात. म्हणून आपल्या प्रहर सेवेला महिलांनी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत नक्की यावे आणि पुरुषांनी रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत हजर राहावे. स्वामींची हीच सेवा आपली खरी संपत्ती आहे. या सप्ताहात स्वतःला स्वामीचरणी समर्पित करूया आणि प्रहर सेवेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊया. स्वामींच्या कृपा आशीर्वादाचे आपण मानकरी होऊया. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रहर सेवेची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल आवडलं तर सबस्क्राईब नक्की करा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका आध्यात्मिक माहितीसह. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.